नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री आणि आज आपण बोलणार आहोत झिका व्हायरसबद्दल. पुण्यामध्ये काही रुग्ण आढळल्यानंतर लोकांमध्ये झिकाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु झिका हा एक रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज अशा प्रकारच्या एन्झाईमयुक्त असा RNA व्हायरस आहे. झिका व्हायरस हा डेंग्यूप्रमाणेच एडिस एजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे पसरणारा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. झिका व्हायरसमध्ये डेंग्यूप्रमाणेच ताप, अंगदुखी, सांधेदुखी, रॅश, डोळे येणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. परंतु हा डेंग्यूपासून वेगळा कसा? डेंग्यूमध्ये खूप हाय ग्रेड म्हणजे तीव्र पद्धतीचा ताप असतो, तसेच थंडी वाजून येते आणि मसल पेन असतो. शरीराच्या मांसपेशींमध्ये दुखणे असते. या विरुद्ध झिकामध्ये आपले छोटे छोटे जॉईंट्स म्हणजे लहान लहान सांध्यांच्या ठिकाणी वेदना असतात आणि चिकनगुन्यामध्ये देखील सांध्यांना वेदना असतात. परंतु चिकनगुन्यामधील सांध्यांचे दुखणे एवढे जास्त असते की तो माणूस उभाही नीट राहू शकत नाही आणि चिकनगुन्यामध्ये मोठ्या मोठ्या सांध्यांना त्रास होतो. जर आपल्याला ही लक्षणे दिसत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन पहिल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये RT-PCR नावाची तपासणी करू शकतो, ज्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये हा व्हायरस किंवा दिसून येते. तसेच नंतर बऱ्याच दिवसांनी 7 दिवसांनंतर टेस्ट करायची असेल तर एलायझा आपण करू शकतो. त्यामध्ये NS1 किंवा IgM पॉझिटिव्ह येण्याची दाट शक्यता असते. IgG इन्फेक्शनच्या खूप दिवसानंतर पॉझिटिव्ह येते. थँक्यू.